श्री स्वामी समर्थ। एक फार गोड अनुभव आज मला आला, तो मला शेअर करावा असं वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय। आज काय झालं, नेहमीप्रमाणे मी सकाळी बाहेर जायचं होतं मला, तर मी कार घेऊन बाहेर पडलो आणि आपल्या मुंबईसारख्या ठिकाणी कुठेही पार्किंग मिळत नाही। त्यामुळे मी एक सहज महाराजांकडे प्रार्थना केली की महाराज, मला परत मी जेव्हा जाईन तेव्हा मला छान पार्किंग मिळू द्या, पार्किंग छान म्हणण्यापेक्षा पार्किंग मिळू द्या अशी प्रार्थना केली। आणि त्यानंतर मी गाडी घेऊन माझं काम केलं, परत गाडी ठेवली आणि गाडी ठेवली, पार्क केली। नशिबाने मला पार्किंग मिळाली, छान पार्क केली, बाहेर आलो कारच्या आणि जस्ट एक दरवाजा चेक करत होतो सगळे लॉक झालेत ना, आणि सहज लक्ष गेलं भिंतीकडे, तर तिथे काय लिहिलं होतं ते तुम्ही पहा। आणि मी पूर्णपणे विसरून गेलो होतो की मी स्वामींकडे अशी प्रार्थना केली होती की मला पार्किंग मिळू द्या, कारण पार्किंगसाठी प्रार्थना करणं एवढी काही ती मोठी गोष्ट नव्हे। पण मी सहज मनापासून बोलून गेलो होतो की मला पार्किंग मिळू द्या, कारण आदल्या दिवशी मला पार्किंग अजिबात मिळत नव्हती, म्हणून मनातनं आलं की पार्किंग मिळू द्या स्वामी। आणि जेव्हा भिंतीकडे लक्ष गेलं आणि लिहिलेलं दिसलं श्री स्वामी समर्थ, तेव्हा मला पटकन आठवलं की अरे, आपण स्वामींना मनापासून बोललो होतो आणि इतकी छोटी गोष्ट होती ती, तरी सुद्धा स्वामींनी त्याची दखल घेतली। म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगावंसं वाटतं की स्वामी म्हणा, गजानन महाराज म्हणा, कोणीही असो, त्यांना आपली खूप काळजी असते आणि ते क्षणोक्षणी आपल्याला याची जाणीव करून देत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि हा गोड अनुभव मला तुम्हाला आज सांगावासा वाटला म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ केलाय। तो तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय गजानन।